घुबड म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते। काही लोक तर याला मृत्यूचा संदेश समजतात। एखाद्याच्या घरावर घुबड बसले असल्यास त्या घरात काहीतरी अपशकुन होणार असे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत। पण या सगळ्या अंधश्रद्धा असून याउलट घुबड हा शेतकऱ्यांचा किंबहुना मानवाचा मित्र आहे। घुबड हा मानवासाठी अतिशय उपयुक्त असून त्याचे निसर्ग साखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। परंतु माहितीचा अभाव आणि पूर्वीपासून पसरलेल्या अंधश्रद्धा यामुळे या पक्षाला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं। सोलापुरातील गणेशनगर येथील रहिवासी मनोज सलगर यांच्या राहत्या घरी त्यांना एक वेगळ्या प्रकारचे घुबड दिसून आले असून घुबडाबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धामुळे घरातील मंडळी आणि आसपासचे लोकही घाबरून गेले होते। तितक्यात मनोज यांनी सर्पमित्र अनिल अलदार यांना या घटनेची माहिती दिली। हे ऐकताच अनिल अलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या घुबडास शिताफीने पकडले। हे गव्हाणी घुबड होते। अनिल अलदार यांनी येथील उपस्थितांना माहिती देऊन जनजागृती केली व त्यांच्या शंकेचे निरसन केलं आणि त्यांच्या मनातील भीतीही नाहीशी केली। दरम्यान या रहस्यमयी पक्षाबद्दल सोलापूरचे वन्यजीव अभ्यासक राहुल शिंदे यांनी काही रोचक तथ्य सांगितले। ती असे: भारतात सुमारे 38 प्रकारचे घुबड असतात। त्यातील 4 जाती स्थलांतरित असून 7 प्रदेशनिष्ठ आहेत। त्यातील अतिशय उंचावरील हिमालयन प्रदेश व वाळवंटी प्रदेश वगळता सर्वत्र आढळणारी प्रजात म्हणजे गव्हाणी घुबड। याच्या गव्हाणी घुबड आणि अंदमान गव्हाणी घुबड अशा 2 प्रजाती भारतात आढळतात। हे घुबड सरासरी 36 सेंटीमीटरचे असते, तर राखाडी पांढरे बदामी रंगाचे शरीर आणि त्यावर काळ्या पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात। सफरचंदला मधोमध उभे चिरल्यावर जसा आकार येतो तसे याचे तोंड असते। त्याला इंग्रजीत बार्न आऊल म्हणतात, तर याचं शास्त्रीय नाव टायटो अल्बा असे असून हे घुबड मुख्यत्वे धान्याच्या कोठाराजवळ असणाऱ्या झाडांच्या ढोलीत आपलं घरटं तयार करून राहतात आणि तेथील उंदरांना खाऊन आपल्या कोठाराचे रक्षण करतात। धान्याच्या कोठाराला गव्हाण म्हटलं जातं, तर इंग्रजीमध्येही बार्नचा अर्थ धान्याचे कोठार असाच होतो। यावरूनच याचे हे नाव पडलेले असून या घुबडामध्ये नर लहान तर मादी मोठ्या आकाराची असते। त्याचे मुख्य अन्न उंदीर असून एका दिवसात 3 असे वर्षभरात 1000हून अधिक उंदीर तो खाऊ शकतो। काही वेळेस हे पिकांवरील किडे नागतोडेही खाऊन पिकांचं रक्षण करतात। यामुळे त्यांना शेतकऱ्याचा मित्र म्हटल्यास वावगे ठरणार नाही। घुबडांच्या पोटातील पाचक रसाची क्षमता फारच कमी असल्याने तो आपल्या भक्ष्याचे केस, पिके, हाडे इत्यादी पचवू शकत नाही। या न पचणाऱ्या गोष्टींची एक गोळी करून घुबड आपल्या तोंडावाटे बाहेर टाकतो, ज्यास मराठीमध्ये वांती गोळी तर इंग्रजीमध्ये पिलेट्स असे म्हटले जातात। या गोळ्यांमुळे घुबडांच्या आहाराचा अभ्यास करता येतो। घुबड हा मुख्यत्वे निशाचर असल्याने रात्री तो जास्त सक्रिय असतो। रात्रीच्या अंधारातही याला उत्तम प्रकारे दिसते व याचे डोळे तोंडाच्या एकदम समोरच्या बाजूस असल्याने त्याला 3 आयामी अर्थात 3D दृष्टी मिळते। बाकीच्या पक्ष्यांप्रमाणे हा आपले डोळे फिरवू शकत नाही, परंतु त्याची मान 270 अंश इतकी फिरत असल्याने त्याला चौफेर नजर ठेवता येते आणि याची ऐकण्याची क्षमता अतिशय उत्तम असून माणसापेक्षा कित्येक पटीने जास्तही आहे। त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या दोन्ही कानाच्या ठेवांमधील असमानता। याचा एका बाजूचा कान वर तर दुसऱ्या बाजूचा कान खाली असतो, त्यामुळेच त्याला अंतर व दिशेचं ज्ञान प्राप्त होतं। वरच्या कानामुळे दिशा तर खालच्या कानामुळे अंतर लक्षात येतं, तर त्याच्या तोंडावर असणारी पिसे एक प्रकारचा कोन तयार करून येणाऱ्या आवाजाला परावृत्त करून स्पष्टपणे कानामध्ये पोहोचवतात। घुबड उडताना त्याच्या पंखाचा कसलाही आवाज येत नाही, हे आश्चर्यच म्हणावं लागेल। याचे कारण असे की त्याची पिसे खूप मऊ असतात। त्याच्या पिसांच्या कडेची बनावट कंगव्यांसारखी असते, त्यामुळे हवेशी घर्षण होऊन तयार होणाऱ्या आवाजाऐवजी हवा तेथून सहजपणे निघून जाते आणि यामुळेच पंखांचा फडफडण्याचा आवाज तयार होत नाही। शिवाय घुबडांच्या काखेमध्ये व पोटावर फार मऊ पिसे असतात, त्यामुळे तेथे आवाज शोषला जातो। लोकांमध्ये या पक्ष्यांबद्दल अनेक अंधश्रद्धा पसरलेली असून लक्ष्मी देवीचे वाहन असल्याने काही लोक याला शुभ समजतात, तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरी आलेल्या लक्ष्मीचे वाहन मारल्यावर लक्ष्मी घराबाहेर जाणार नाही अशा तथ्यहीन विचारांमुळे या पक्षाचा या अंधश्रद्धेतून हकनाक बळी दिला जातो। परंतु या सर्व अंधश्रद्धा असून आपण या पक्षाचे रक्षण करणे हे सजग जनतेचे कर्तव्य आहे।
शिवाय हा पक्षी वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित असून यास त्रास देणे, याची शिकार करणे, याचा अधिवास नष्ट करणे अशा कृत्यास कठोर कारवाई व दंडाची तरतूदही आहे.